स्वामी समर्थ. लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा स्वामी समोर हात जोडा. स्वामी तुमची ओंजळ कधीच रिकामी ठेवत नाहीत, बरोबर का नाही? आणि असं कधीच होत नाही की स्वामी महाराजांच्या जे शरणाशी गेलेला आहे, स्वामी सेवेत गेलेला आहे, त्याची ओंजळ स्वामींनी कधीच रिकामी ठेवलेली नाही. चला तर मग आज खूप छान व्हिडिओ आहे आणि पूर्ण पहा बरं का. व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे. आता सणवार आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ करीत आहे. मला पण काम असतं पण टाइम काढून मी व्हिडिओ करते. तुम्ही एक लाईक करीत जा नक्की. चला तर काय आहे व्हिडिओ. एका दिवशी एक आजी आल्या होत्या आणि मी तुळशीची पूजा करत होते. तुळशीची पूजा करता करता मग तुळशीमध्ये मी अगरबत्ती लावते ना तुळशीला, तर तुळशी वृंदावनात अगरबत्ती लावली होती. तर त्या आजी मला काय म्हणल्या, तर त्या अगरबत्तीच्या अशा काड्या ज्या असतात ना, मी काढून बाजूला टाकलेल्या होत्या तुळशीच्या. तर म्हणलं तुळशीमध्ये खूप अगरबत्तीच्या काड्या झाल्यात, काढून बाजूला टाकूया. आणि थोडंसं उकरले मी तुळसला. तर त्या आजी काय म्हणल्या, माझ्याकडे ब्लाऊज टाकायला आल्या होत्या आणि साड्या पिकोफॉलला आल्या होत्या. तर मला म्हणे, अगं ह्या काड्या काढून फेकू नकोस म्हणली, मला दे म्हणली जमा करून. मी म्हणलं कशाला आजी, माझ्याकडे तर खूप जमा होतात म्हणलं. तर मला दे म्हणे, मला ह्याच्यावर वाती करायच्यात. मग मी विचार केला की बाबा अगरबत्तीच्या काड्याच्या वाती कशा करतात. मग मी त्यांना विचारलं कशा करतात हो वाती. तर त्या म्हणल्या मी सांगते तुला, पण थांब म्हणल्या थोडंसं, नंतर आल्यावर सांगते म्हणल्या. मग ते आता मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार. तर मी म्हणलं बाबा कशा का, मी विचार केला त्या गेल्याच्या नंतर काडीनं वाती कशा करतात. मला तर कल्पनाच आली नाही आणि समजलं पण नाही ह्या अगरबत्तीच्या काडीवर वाती कशा करतात. म्हणजे वाती याच्या कशा करतात म्हणले, याच्या वाती कशा करतात. मी विचारात पडले आणि नंतर मग त्या म्हणल्या मी सांगते तुला. बरं म्हणलं ठीक आहे, जाऊ दे. त्यांनी नंतर आल्या मला सांगितल्या कसं ते, पण मी तुम्हाला सांगते. त्या म्हणल्या इतकुशा कापसामध्ये खूप साऱ्या वाती होतात आणि त्याच वाती आपल्याला विकत भेटतात. इतक्या सोप्या वाती असतात. तुम्हाला माहिती आहेत का कशा वाती करतात हे काडीच्या, अगरबत्तीच्या काडीच्या. चला मी शिकवते तुम्हाला, शिकवते म्हणजे दाखवते. आणि तुम्हाला जर नक्की माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा बरं का. लाईक करायला विसरू नका, कारण की सगळ्यांना मदत झाली पाहिजे. काही मुलींना वाती येत नाहीत, काही ताईंना वाती येत नाहीत. मग कशा करायच्या तुम्हाला सांगते आणि खूप उपयोगाचा आहे व्हिडिओ, नक्की पहा बरं का. मला पण येत नव्हत्या, पण मला सगळ्या प्रकारच्या वाती येतात. मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वाती दाखवते. फुलवाती सुद्धा येतात आणि वाती येतात, वस्त्र येतात. वस्त्राचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे लक्ष्मीसाठी. आणि वातीचा पण. आता दोन वाती कशा करतात, दोन वातीचे डबल वात कशी करतात, सिंगल वात कशी करतात. आणि आज मी तुम्हाला जी वात करून दाखवणार आहे ती नंदादीप मध्ये लावतात ती वात करून दाखवणार आहे. नंदादीप जे असते ना, असा दिवा असतोय ना, ते ब्रह्मांडाकडे ज्योत असते, त्या दिव्याची वात. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे सांगते. हे बघा, मी कापूस घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एक अगरबत्ती घेतलेली आहे. ही जळालेली अगरबत्ती आहे, अर्धी घेतली. तुम्ही पूर्ण पण घेऊ शकता, तसं काही नाही. आणि छोटीशी ही काडी पण घेऊ शकता आणि अशी एवढी अर्धी पण घेऊ शकता. पूर्ण पण घ्या, पूर्ण घ्या. नवीन करणाऱ्याला सगळी काडी घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल करायला. मला येतं म्हणून मी अर्धी घेतलेली आहे. आणि चला मी हे बघा अशा पद्धतीनं वाती करून ठेवल्यात. आणि तुम्ही म्हणसान की ताईनं वाती सांगितल्या अशा कशा केल्या. चला त्याचं पुढचं रहस्य पुढं बघूया. त्यासाठी हे घेतलेलं आहे कापूस. याच्या अशा हे बघा अशा लांबट वाती करून ठेवलेल्या आहेत. असा तुम्हाला दाखवते पण हे कसं करायचं काय नाही ते. आणि कापूस घेतलेला आहे मी, हातानं सोललेला आहे बरं का. निसला याच्यातली सरकी काढली, माझ्या माहेरच्या शेतातला आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. तर माझ्याकडे पाट नाही तर मी हे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. तुमच्याकडे जर पाट असेल तर पाट घ्या, खरबड पाट घ्यायचा आहे किंवा पोळी पाट सुद्धा घेऊ शकता, स्वच्छ धुवून. पण खरकटा नाही बरं का, कारण आपल्याला देवाला वाती लावायच्यात ना. चला सुरुवात करते. आता हे अगोदर तुम्हाला दाखवते हे कसं करायचं आहे. छोटीशी वात तुम्हाला अगोदर मी करून ठेवले ना. हे बघा छोटासा थोडासा कमी कापूस खूप कमी लागते बरं का. हे बघा इतकंच घेतलेलं आहे आणि असं करून घ्यायचंय, असं लांब करून घ्यायचंय. अशा अगोदर खूप साऱ्या करून ठेवायचे आहे तुम्हाला, म्हणजे सोपं जाईल करायला. असं एवढं लांबट करून ठेवायचं आहे, जास्त लांब पण करायचं नाही. वाती करायला सुरुवात करण्या अगोदर चॉपिंग बोर्ड जे घेतलेला आहे त्याखाली कॉटनचा रुमाल टाकलेला आहे. जर तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड नसेल तर खरबड असा पाट घेऊ शकता, कोळीपाट सुद्धा घेऊ शकता. फक्त त्याखाली कॉटनचा एक रुमाल टाका, जेणेकरून आपण वात करतो ना त्यावेळेस सरकला नाही पाहिजे. आणि अगरबत्ती घेतलेली आहे ना, त्याचा गूल सगळा काढून टाकायचा आहे. आणि जी काडी उरलेली आहे ना त्यावरच आपल्याला वात करायची आहे. आपण जे छोट्या छोट्या कापसाच्या वाती करून ठेवलेल्या आहेत जे जाडसर,
त्याच्यावर ते काडी ठेवायची आहे आणि हाताच्या मनगटाच्या मदतीनं असं छान दाबून वळून घ्यायचे आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाच पद्धतीनं. आणि काडीला काय असं कापूस चिटकून बसत नाही, काय नाही, इझिली निघून जातो आणि तुम्ही 5च मिनिटात खूप साऱ्या वाती करू शकतात. आता विकत घ्यायचं टेन्शन नाही, काही नाही, घरच्या घरी अशा पद्धतीनं अगरबत्तीच्या काडीवर वाती करू शकतात. खूप सोपी पद्धत आहे. मग खूप म्हणलं तर खूप मलासुद्धा वाटत होतं की अगरबत्तीच्या काडीवर कशा वाती करतात, मी सुद्धा खूप आश्चर्यचकित झाले होते. पण मी जेव्हा करून बघितले तेव्हा मला वाटलं की खरंच वाती करणं खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. नवीन मुलीसुद्धा अशा पद्धतीनं वाती करू शकतात. जर तुम्हाला जाड वाटत असेल तर तुम्ही हातानं थोडंसं त्याला दाबून असं बारीकसुद्धा करू शकता. आणि ह्या वाती नाही का आपण नंदादीपमध्ये लावतो अशा वाती, तर असे म्हणतात ना, 1 वात लावू नये 2 वात लावावी. मग याला तुम्ही डबल करून सुद्धा लावू शकता. आणि तुम्हाला मी सिंगल वातीची डबल वात कशी करायची रोज देवासमोर लावायला ते सुद्धा पुढे चालून दाखवणार आहे. पण त्याचा सेपरेट व्हिडिओ करणार आहे, म्हणजे सविस्तर तुम्हाला कळेल की एका वातीची 2 वात कशी करायची आणि दोरीसारखी करायची वळून. खूप सुंदर दिसते दिसायला पण, आणि जळायला पण जास्त वेळ जळते आणि लावायला सुद्धा टेन्शन नाही. 2 वाती लावायचे, एकाच वातीमध्ये तुम्ही रोज दिवा लावू शकतात, सकाळ संध्याकाळ. आता ह्या वाती तुम्ही 2-2 लावू शकतात आणि ही वात नंदादीपमध्ये सुद्धा डबल करून लावू शकता. ह्या नंदादीपच्याच वाती आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पाहू शकता आणि मी किती फास्टमध्ये वाती करत आहे. आणि अशा थोड्याशा जाडसर आपण अगोदर खूप साऱ्या ताटामध्ये एका करून ठेवायच्या आहेत आणि नंतर अगरबत्तीची काडी घेऊन छान असं वळून घ्यायचं आहे. तुम्ही अर्ध्या तासामध्ये खूप अशा डब्बा भरून वाती करू शकता. खूप असा शीन पण येत नाही करायला, काही नाही, आणि फास्ट पण होतात. खूप सोपी पद्धत आहे, एकदा फॉलो करून बघा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा 5च मिनिटात तुम्ही खूप साऱ्या वाती करू शकतात. आणि मी किती वाती केलेली आहे बघू शकता. तुम्ही जर जशा म्हणन तशा तुम्हाला 2 लावायच्या आहेत 2 लावू शकता. तसं ते 1 वाती लावायची नाही, 2च वाती लावायच्या आहेत. खूप साऱ्या तुम्ही जर अर्धा तास वाती करत बसला तर खूप एवढी भरणी भरून वाती करसाल. इतकं सोपं आहे का नाही, तुम्हाला मी दाखवलेलं आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करा. वाती करण्याचे सुद्धा खूप प्रकार आहेत. दोरवाती करतात. दोरवाती म्हणजे कसं 5 बोटाची वात असते, ती पण येते मला, ती पण तुम्हाला मी शेअर करणार आहे. हे बघा अशाच पद्धतीनं दोरी करावी लागते. पण विकतचा कापूस घेण्यापेक्षा आपण घरचा जर कापूस घेतला ना खूप चांगलं, कारण विकतचा कसं हॉस्पिटलमध्ये ते वापरला जातो ते कापूस, त्यामुळं देवाधर्माला नको वाटतं. आपल्या घरी जर कापूस निसला शेतामधला तर आपल्या हाताने आपण एकदम पवित्र असतं ना कापूस, त्याच्यामुळं. आता ती विकतची रुई कुठं कुठं पडून आलेली असते, पॅकिंग असते, कोणी कोणी हात लावलेली असते, त्यामुळे विकतचा वापरण्यापेक्षा घरचा वापरलेला खूप चांगलं. तर हे बघा अशी सिंगल वातीच्या 2 वाती, तर अशी जाडसर वात करून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान असा हाताच्या मदतीनं त्याला दाबून वळून घ्यायची आहे. आणि मग नंतर दोरवात करायची आहे. याची जितकं टाईट होईल तितकी दोरवात करायची आहे, खूप अशी टाईट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर दोन्ही बाजू अशा जोडायच्या आहेत आणि फोल्ड करायची आहे. एकदम दोऱ्यासारखी वळल्या जाते, दोरी विकतची भेटते ना तशा पद्धतीची वात होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. याचा व्हिडिओ मी सविस्तर पूर्ण माहितीसोबत टाकणार आहे आणि पूर्ण एकच वात तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ आपले रोजची रोज पाहत जा. खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे. विकतच्या वाती आणण्याची गरज नाही. आता तुम्ही घरच्या घरीच खूप साऱ्या वाती करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.